मुनी निलेश चंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. जरांगे पाटलांचं नाव घेतलं म्हणावे RSS नसतं रे हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती. राज्यात एकीकडे नाशिक महाकुंभमेळ्याची तयारी सुरू असून दुसरीकडे ठिकठिकाणी हिंदू महासंमेलनांचे आयोजन करण्यात येतं आहे. भिवंडी तालुक्यातील कल्याण नजीकच्या बापगाव येथे मंगळवारी आयोजित केलेल्या हिंदू संमेलनात जैन मुनी निलेश चंद्र यांनी पुन्हा एकदा मुस्लिम धर्मियांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. जैन मुनी निलेश चंद्र यांनी काही दिवसांपूर्वी एका राजकीय व्यासपीठावर बोलताना नितेश राणेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केली होती. तसेच ते भविष्यात मुख्यमंत्री होतील असंही वक्तव्य केलं. त्यानंतर नितेश राणे स्वतः हे वक्तव्य मान्य नसल्याचं म्हटलं. यातच निलेश चंद्र यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चा रंगली. बाळासाहेब बोलून गेले होते, फक्त टोपी घालणारा तिलक लावणारा हिंदू नाही, तो कोट्यावर बसल्यासारखा हिंदू आहे. जरांगे पाटील यांनी मला म्हटलं आहे की मुनीचे मुनीर करून टाकेन, पण तुम्ही जनता जाणता तुमचं हिंदुत्व जाऊ दे, भाजपा सोडून द्या, पण RSSला बंदी घाला अशी मागणी करतात. अरे बाबा, RSS नसता तर भारतात हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती. तुमच्या हातात काठी आहे ती गांधीवाली काठी नाही तर RSSची काठी आहे असं वक्तव्य निलेश चंद्र यांनी केलेलं आहे. गांधींची काठी लांडांना साथ देणारी होती, पण ही काठी RSSची आहे. जो भारताचा अपमान करेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल, त्यांना मारणारी ही काठी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे नाटक बघता आणि रात्री झोपून जाता तुमच्या घरात ओरिजिनल छावा पैदा करा, तेव्हा लांड्यांची वाट लागेल तशी लागणार नाही, अशा शब्दात जैन मुनींनी मुस्लिम समुदायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गांधी तेरा प्रेम सिर्फ चांद सितारों से था. गांधी तेरा प्रेम सिर्फ चांद सितारों में था, उसका फल हमने टुकड़ों में पाया. यदि गोडसे ने यदि छाती में गोली नहीं ठोकी होती तो पूरा हिंदू समाज आज कलमा पड़ला होता. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.